नमस्कार मित्रांनो, स्काय कॅपिटल मराठीमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू प्रॉपर कसं यूज करायचं. तर चला आपण स्क्रीनवरती जाऊ आणि ट्रेडिंग व्ह्यू कसं प्रॉपर यूज करायचं एकदम बघून घेऊ. तुम्हाला काय करायचं आहे, ट्रेडिंग व्ह्यू ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. जसंही तुम्ही डाउनलोड करून घेताल तुमच्यासमोर ॲप ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्चमध्ये वरती जाऊन आता आपण गोल्डमध्ये जास्त ट्रेड करतो. तुम्ही इथून कोणचे पण करन्सी किंवा कमोडिटी ॲड करू शकता. आता आपण गोल्डमध्ये ट्रेड करतो, तर आपल्याला काय सर्च करायचं आहे, XAUUSD. आता आपण गोल्डमध्ये करतो आणि आता आपण गोल्ड सध्या ॲड करून घेत आहोत. चला तर मित्रांनो, आपल्यासमोर आता गोल्डचा आपण इथे चार्ट लावणार आहोत. तर तुम्हाला अशा प्रकारे गोल्डचा चार्ट लावल्यानंतर तुम्हाला मित्रांनो खूप सारे क्वेश्चन पडत असतील की तुम्हाला सपोर्ट कसा लावायचा, रेजिस्टन्स कसा लावायचा. आता एकदम असा कोरा चार्ट आहे मित्रांनो, मी तुम्हाला प्रॉपर सांगतो की आता कसं आपल्याला ट्रेडिंग यूज करायचं आहे. तर या पेन्सिलवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं हॉरिझॉन्टल लाईन आहे. याने आपण काय करू शकतो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स लावू शकतो. हा एक रेजिस्टन्स आहे म्हणून इथे आपण एक रेजिस्टन्स लावलेला आहे मित्रांनो. इथं पेन्सिलवरती क्लिक करायचं, डबल हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची. इथं बघा मार्केटनं सपोर्ट पकडलेला आहे म्हणून इथं आपण सपोर्ट लावलेला आहे. इथं पण अशा प्रकारे आपण सपोर्ट रेजिस्टन्स लावू शकतो हॉरिझॉन्टल लाईनने. आणि त्यानंतर आपण ट्रेंड लाईन पण लावू शकतो. या बाहेर इथं असे मार्केटमध्ये हा एक ट्रेंड चालू आहे म्हणून अशा प्रकारे आपण प्राइस ॲक्शन ॲनालिसिस करण्यासाठी ट्रेडिंग व्ह्यूचा वापर करू शकतो. आणि त्याच्यानंतर तुमचे जे टार्गेट असतात, SL असतात, त्याच्यासाठी तुम्ही एक पोझिशनसुद्धा असं लावून ठेवू शकता. आता हे लॉंग पोझिशन, लॉंग म्हणजे मार्केट वरती जाणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला लॉंग पोझिशन लावायची. बघा इथं मार्केटने एक सपोर्ट पकडलेला आहे म्हणून इथून मार्केट वरी जाऊ शकतो तुम्हाला असं वाटते. तर तुम्ही इथं काय केलं आहे, एक ट्रेड ॲक्टिव्ह केलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हे बघा तुम्ही स्वतःहून बघा, इथं अशी तुम्ही पोझिशनसुद्धा क्रिएट करू शकता. आणि त्याच्यानंतर ट्रेडिंग व्ह्यू ॲपमध्ये पेन्सिलवरती जाऊन असे खूप सारे फंक्शन आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा पाथ आहे. तुम्हाला जर एखादा पॅटर्न कळाला नाही तर तुम्ही इथं असं पाथवर क्लिक करून इथे असा एखादा पॅटर्न तुम्हाला समजल्या जाईल मित्रांनो. आता हा पॅटर्न असा होतो मित्रांनो. असे तुम्ही इथं पॅटर्न पण लावू शकता पाथमधून. आणि याच्यानंतर खूप सारे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ब्रश पण आहे तुम्हाला जर काही ड्रॉ करायचं असेल तर, आणि रेक्टँगल पण आहे. तुम्हाला जर एखादा स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेजिस्टन्स किंवा बॉक्स पॅटर्न लावायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे इथे रेक्टँगल लावू शकता. तर अशा प्रकारे पण रेक्टँगलचा यूज होतो. आणि त्याच्यानंतर ॲरो आहे, खूप सारे आहेत. परत हॉरिझॉन्टल रे आहे. म्हणजे रे म्हणजे बघा तो हा तुम्हाला फक्त एवढ्या पुरताच राहील ना, तो समोर आहे, याच्या समोर आहे ना, कुठं आहे, ओके, हा आहे हॉरिझॉन्टल रे. अशा प्रकारे तुम्ही लावू शकता मित्रांनो. अशा प्रकारे ट्रेडिंग व्ह्यूचा यूज तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला जर इंडिकेटर लावायचे असेल तर तुम्हाला ह्या FXवरती क्लिक करायचं आहे. आता आपण EMA लावतो. EMA हा एक इंडिकेटर आहे चांगला. आपण इथं जर EMA लावायचं जर ठरवलं तर अशा प्रकारे तुम्ही इथं जाऊन इंडिकेटरची सेटिंग पण करू शकता. इथे जाऊन परत इनपुटमध्ये लेंथ किती ठेवायची असं करू शकता. आपण 50 ठेवत असतो आणि 200 ठेवत असतो. आता आपला हा EMA आहे. तर अशा प्रकारे आपण इथं EMA पण लावू शकतो. आणि EMAमध्ये तुम्हाला जे आहे स्टाईल, याच्यामध्ये तुम्ही कलरसुद्धा त्याचा चेंज करू शकता तुम्हाला ओळखू येण्यासाठी, दोन्ही अलग अलग आहे म्हणून. अशा प्रकारे तुम्ही इंडिकेटर पण लावू शकता. आणि याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. तुम्ही अशा प्रकारे सगळे हे बघू शकता, ऑप्शन बघू शकता. आणि ब्रश वगैरे आहे, परत सर्कल आहे, खूप सारे ऑप्शन आहेत. तुम्ही अशा प्रकारे प्राइस ॲक्शन ॲनालिसिस करण्यासाठी याचा संपूर्ण यूज करू शकता. आणि बाकी काही जर तुम्हाला अडचण पडली तर मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता, खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती. चला, थँक्यू मित्रांनो.